इयत्ता 4थी आणि 5वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या सेशनमध्ये आपण स्कॉलरशिप परीक्षेसाठी मराठी विषयात आवश्यक अशा शुद्ध अशुद्ध शब्दांचा परिचय करून घेणार आहोत. तुम्हाला 4 पर्याय येतील आणि त्याच्यातला शुद्ध शब्द कोणता तो समजून घ्या. आता बघा, मजूर हा शब्द असा जर आला तर तो चुकीचा आहे, कारण मजूरची वेलांटी कोणती पाहिजे. त्यानंतर मनुष्य शब्द पाहून घ्या. असं जर आला तर काय चुकीचा करायचा. मनुष्य हा शब्द असा बरोबर दिसतो. त्यानंतर विद्यार्थी शब्द बऱ्याच वेळा विचारला जातो. त्याच्यामध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला या विद्यार्थीमध्ये आणि या विद्यार्थीमध्ये? तर इथं सारखंच आहे, पण हा शब्द असा लिहायचा. ओके, जनरली विद्यार्थी हा शब्द असा पण आपण लिहितो विद्यार्थी, तोही चालतो, तोही बरोबर आहे. शारीरिक हा शब्द, याच्यामध्ये विलांट्यांचा फरक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणती विलांटी कुठे पाहिजे, तर री मधली जी विलांटी आहे आणि दुसऱ्या री मधली जी विलांटी आहे त्याचा तुम्ही ऱ्हस्व आणि दीर्घ याचा प्रकार पाहून घ्या. त्यानंतर स्मृतिदिन हा शब्द कसा लिहिला जातो, याच्यात ती ची वेलांटी पहा, दी ची वेलांटी पहा आणि तुम्हाला योग्य शब्द कोणता आहे तो लक्षात ठेवायचा आहे. निर्मळ शब्द पाहून घ्या. निर्मिती शब्द, त्यामध्ये पुत्र शब्द तुम्ही पाहू शकता. यामध्ये आदिवासी शब्दाची वेलांटी कोणती आहे हे लक्षात ठेवायचं. चित्त शब्द येतो पेपरमध्ये, तर हे चित्त असं बरोबर आहे. अतिथी शब्द असा बरोबर आहे. आर्थिक शब्द असा बरोबर आहे. आशीर्वाद शब्द कसा बरोबर आहे तोही पाहून घ्या, कारण हाही शब्द जास्तीत जास्त वेळा विचारला जातो. IMP आहे. आशीर्वाद शब्द विचारला जाऊ शकतो. त्यानंतर अभ्युदय हा शब्द असा लिहिला जातो. औपचारिक हा शब्द असा लिहिला जातो. याच्यामध्ये रीची वेलांटी बऱ्याच लोकांना चुकीची वाटते, पण औपचारिक जसं तुम्ही लिहिता त्यामध्ये रीची वेलांटी अशी असते. उत्कृष्ट शब्द पाहून घ्या. अनुसभा हा शब्द असा, अनसुभा असा शब्द आहे, अनुसभा असा शब्द नाही. अनुसया असा एक शब्द, अनसुया असा शब्द आहे, तोही तुम्हाला माहिती पाहिजे. मोडी हा शब्द कसा लिहितात, क्वचित शब्द कसा लिहितात, मातोश्री शब्द कसा आहे, मातोश्री शब्द कसा आहे, दिवा शब्द कसा लिहितात, भावपूर्ण हा शब्द कसा लिहिला जातो, विद्वान शब्द कसा असतो, लढीवाळ शब्द कसा लिहिला जातो, उत्सुक शब्द कसा आहे हे तुम्ही पाहून घ्या. जपून शब्द, शीळ हा शब्द असा असतो. तर हे सगळे शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत. पाऊलखुणा हा शब्द पाहून घ्या. संधी हा शब्द तुम्हाला माहिती पाहिजे. अभिमान शब्द कसा लिहिला जातो याच्यावर प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. तर अशा बेसिक शब्दांचा त्याच्यामध्ये अभिमान शब्द आहे, फुगडी हा शब्द आहे, उत्पात हा शब्द आहे. त्यानंतर तुम्हाला हिरवी हा शब्द बघा किती चुकीचा लिहिलेला आहे पहिल्या याच्यामध्ये. तर हिरवी शब्द असा नसून हिरवी शब्द योग्य पद्धतीने तुम्ही बघू शकता की कसा लिहिला जातो. सोबतच याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पांढरी हा शब्द कसा लिहिला जातो. पांढरी हा शब्द असा बरोबर आहे. उदरी हा शब्द कसा लिहिला जातो. माणिक मोती हा शब्द कसा लिहिला जातो. हिमालय शब्द कसा लिहिला जातो. स्फूर्ती शब्द कसा लिहिला जातो. सूर्योदय शब्द कसा लिहिला जातो. वैमानिक शब्द कसा लिहिला जातो. स्मित शब्द कसा आहे. हिमालय शब्द कसा आहे. या संपूर्ण गोष्टींचा तुम्हाला आढावा डिटेलमध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर दूतनिवास शब्द, सचित्र शब्द, पारंपरिक शब्द आहे, उंबारटा शब्द आहे, बुद्धी शब्द आहे, तीर्थस्थान शब्द आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. पुष्प, डुंबलो, अपूर्व, स्वाभाविक, धर्म हे शब्दांची माहिती तुम्हाला पाहिजे. लोकप्रिय, जोडीदार, आशीर्वाद, घोंगडी हे शब्द कसे लिहितात ते पाहून घ्या. तर या सगळ्या शब्दांचा जर तुम्हाला चांगला एक प्रॅक्टिस तुम्ही केली तर तुम्हाला कोणताही शब्द चुकीचा जाणार नाही. वरिष्ठ शब्द कसा लिहितात, स्मृती शब्द कसा लिहितात, व्याधी शब्द कसा लिहितात, शिपाई बघा, स्फुरण शब्द पहा, सुग्रण शब्द पहा, तुका शब्द पहा, हे सगळ्या शब्दांची माहिती पाहिजे. उत्सव शब्द, उदाहरण, ओळख, उच्च, गुरुजी हे शब्द माहिती पाहिजे. त्यानंतर उत्सव, उदाहरण, ओळख, उच्च, गुरुजी हे शब्द आपल्याला इथे दिलेले आहेत. तर या संपूर्ण शब्दांची एक लिस्ट तुम्ही इथं पाहू शकता. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता आणि वाटलं तर याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर ते तुम्ही नक्कीच विचारू शकता. खाली कमेंट बॉक्स आपल्याला दिलेला आहे. व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्यामध्ये मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, ती आहे वायसॅट नावाच्या परीक्षेबद्दल. बघा, वायसॅट ही तुमच्या आजूबाजूला 10वीचे किंवा 12वीचे किंवा 11वीचे स्टुडंट असतील त्यांना ही माहिती पोठवा तुमच्या मोठ्या दादा ताईंना की वायसॅट ही परीक्षा होणार आहे. 12,000+ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. 11ला झालेली ऑलरेडी.
पुढं आता 18 तारखेला होणार आहे, तर सगळ्यांनी रेडी राहायचं आहे. कारण वायसॅट परीक्षेमध्ये जो धुमाकूळ विद्यार्थ्यांनी घातलाय ते जेई आणि नीट सारख्या परीक्षेमध्ये टॉपर येत आहेत पूर्ण भारतामध्ये. ऑल इंडिया रँक त्यांचा वाढलेला आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आता आपण पुढील सेशनमध्ये. बाय ऑल ऑफ यू, टेक केअर.